महत्त्वाची बातमी आहे पुण्यातून। पुण्यात इच्छुकांच्या मुलाखतीसाठी मनसेनं समिती गठीत केली आहे। आजपासून मनसे इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहे। मनसे पक्ष कार्यालयात मुलाखतींना सुरुवात झाल्याचं कळतंय। मुलाखती घेण्यासाठी पक्षाकडून समितीची स्थापना करण्यात आली। मुलाखतीचा सर्व अहवाल राज ठाकरे यांना पाठवला जाईल। आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकींसाठी सगळ्याच राजकीय पक्षांकडून आता इच्छुकांच्या मुलाखती ज्या आहेत त्या घेतल्या जात आहेत। आपण आता पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात आहोत आणि हे सगळे इच्छुक जे आहेत ते या सगळ्या परिसरामध्ये आलेले आहेत, कारण का मागील काही दिवसांपासून या सगळ्यांनी जे आहे ते पक्षाकडून फॉर्म जो आहे तो घेऊन गेलेले होते आणि त्यानंतर आज समिती स्थापन जी आहे ती झाल्यानंतर पुण्यातील प्रमुख मनसे नेत्यांच्या माध्यमातून या सगळ्या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत। अशा प्रकारची कागदपत्र असेल किंवा कार्य अहवाल असेल तो यांच्याकडून आणण्यात आलेला आहे। मनसे नेते हेमंत संभूस आपल्या सोबत आहेत। नेमके काय या मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांचा क्रायटेरिया तुम्ही ठरवलाय? निवडून येण्यासाठी जी जी क्षमता लागते त्या क्षमतेनुसार आम्ही उमेदवारांच्या मुलाखती घेतो। त्याच्यामध्ये सर्व त्यांची वयोमर्यादा, त्यांची शैक्षणिक पात्रता, त्यांचं व्यावसायिक काय आहे, त्यानंतर त्यांनी त्यांच्या प्रभागामध्ये काय काम केलेलं आहे, नागरिकांशी त्यांचा कसा अप्रोच आहे, कसा टच आहे, त्यांना प्रशासनाविषयी माहिती आहे का, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जाणून घेतोय। आम्ही साधारणतः 41 प्रभागामध्ये आमच्या सगळ्यांकडे या ठिकाणी निवडणुकीच्या संदर्भात इच्छुकांचे फॉर्म आलेले आहेत। त्यामुळे 41 प्रभागाची प्लॅनिंग आम्ही या ठिकाणी आता करत आहोत आणि त्यामुळे इच्छुकांची आम्ही लिस्ट या ठिकाणी करणार आहोत। नंतर युती आघाड्या जे काय होणार आहेत ते नंतर राजसाहेबांकडे आम्ही हा सगळा मसुदा तयार करून दिल्यानंतर राजसाहेब ठरवतील बाकीच्या काही गोष्टी करायच्या। शिवसेना आणि मनसेची युतीची तयारी जी सुरू आहे, चर्चा ज्या सुरू आहेत त्या सगळ्यामध्ये नेमक्या किती जागा आपण प्रबलरित्या मागू शकतो आणि काय फॉर्म्युला जो आहे तो ठरू शकतो ते याबाबतची चाचपणी जी आहे ती या माध्यमातून करताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।